नमस्कार नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. श्रावण महिना म्हटलं की सगळीकडे उत्सवाचं आणि त्यामुळे उत्साहाचं वातावरण असतं. पण सगळ्यात जास्त उत्साहात कोणता सण साजरा होतो तर तो असतो दहीहंडीचा. आणि आमच्या मुंबईमध्ये म्हणाल ना तर ठाण्याची दहीहंडी, घाटकोपरची दहीहंडी, वेगवेगळ्या दहीहंड्या खूप प्रसिद्ध आहेत हो. कारण 8-9 थरांच्या दहीहंड्या असतात. पण आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या थरांची आणि वेगवेगळ्या स्तरांची अशी वेगवेगळी माणसं राहतात. त्यामुळे आता आमच्याकडे उत्सवाचं उत्साहाचं वातावरण आहे. दहीहंडीची तयारी मला करायला जायची आहे अहो, कारण आमच्या सोसायटीमध्ये आज अवधूत गुप्ते, गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी, गौरी नलावडे येणार आहेत. त्यांचं स्वागत करायचं आहे. चला दहीहंडीला. पटवर्धन, काय दहीहंडीची सगळी तयारी झाली? बघा, दहीहंडी बांधून तयार आहे. चला, सगळी तयारी झालेली आहे. आपल्या सोसायटीचं नाव व्हायला पाहिजे. पटवर्धन, अशी मस्त मस्त मस्त. श्रोत्री, मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. काय सांगताय? म्हणजे नाही, मलाच काय सांगता, मला माहिती आहे. तर काय आहे, या सोसायटीतले कुठलेही सण ग्लॅमरस कसे होतील याचा विचार सतत माझ्या डोक्यात घोळत असतो. माहिती आहे मला. त्यामुळे या वेळेला ना एक मोठा सेलिब्रिटी मी बोलवलाय. माझ्यापेक्षा मोठा? तू कोण आहेस? हर हर महादेव, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. हर हर महादेव, हर हर महादेव, गोविंदा आला रे आला. अगं गोविंदा आला नाही, मृत्यू आला. मृत्यू काय बाही आहे, काय जमत. काय करताय? पाणी पाजा त्यांना. श्रोत्री भाऊजी, माझा खालचा थर मी घरूनच घेऊन आले. आता मला फक्त 2 थराची अपेक्षा आहे. ही हंडी मीच फोडणार आहे. बोल मोरे बापरे, बापरे बापरे, केवढी केवढी उंचकरी दहीहंडी. बापरे, हाय गो तू हळू चाल, हळू बोल, हळू श्वास घे. काय पायाखाली मोरे आहेत, ते तुडवले जाते. काय मोरे, काय झालं? काय आहे तुम्हाला काय सांगतो. हा बघा, तिला हंडी फोडून सेलिब्रिटी बनायचं होता ना, म्हणून तिनं मला खालच्या थरावर ठेवला नव्हता आणि 3ऱ्या मजल्यावरनं मला घेऊन आली. मोरे, वाटेल ते बोलू नका. लोक 3-3 महिने रिहर्सल करतात आणि तुम्हाला 3 तास रिहर्सल झेपली नाही अशी डेंग नाही. हर हर महादेव, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. एक मिनिट सोडा कथा. तुम्ही एवढ्या सेलिब्रिटी बनू नका. मी सेलिब्रिटी म्हणून आज कोणाला बोलावलं माहितीये का? कोणाला माहितीये का? कोणाला? शाहरुख खान इथे कर्मांकडे पैसे दिलेले आहे. तो शाहरुख खानला घेऊन येतच असेल. कुठे झागले गेले रे शाहरुख? इकडे शाहरुख इकडे. डॉन का इंतजार तो 11 मुल्क की पुलिस करेगी. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन भी है. अरे तुझा इंतजार 11 मुलकी की पोलीस नाही, तुझ्या घरातलं तुझी बायकोचा तर विषय सोड, पण तुझी आई पण करत नसेल. तुला का डॉन नाही, डीओजी डॉग आहे. नाही तर काय ओ सेक्रेटरी साहेब, आमच्याकडनं दहीहंडीचे एवढे पैसे घेतले तुम्ही आणि हा असा शाहरुख आणलाय का सोसायटीत? ते म्हणजे काय हो कदम, तुम्हाला शाहरुख खान आणण्यासाठी पैसे दिले होते ना, हे पोचा आलेलं तपेला कुठे घेऊन आला? 2,500 रुपये मध्ये एक तपेला येणार. काय बोलतोय कदम?
याला आणण्यासाठी 2,500 रुपये. अरे 2,500 रुपयात मी एक पायरी पण नाही उतरणार. काय सांगता शाहरुख कसा येईल? आम्हाला ना माहितच होतं का हे कदम भाऊजी काहीतरी राडा करणार आहेत बुवा, म्हणून यांनीच पुढाकार घेऊन बच्चनला फोन केलाय. बच्चन येणार आहे. अरे आले रे बच्चन जी आले आपल्या इथे. आपल्या सोसायटीमध्ये बच्चनजी येऊन राहिले ना. कुठल्या बी क्षणी बच्चनजी बचकन येतील. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन मैं हूँ कौन मैं हूँ कौन. नमस्कार देवी और सज्जनों, आप सबका स्वागत करता हूं. मैं अमिताभ बच्चन. कौन बनेगा मराठी करोड़पति में. काय बच्चन कुठे अरे मीच बच्चन आहे. काय फालतूगिरी चालले? हा काय फालतूगिरी चालले? कदम काय तुम्हाला वाटत नाही सेलिब्रिटी म्हणून तुम्ही डुप्लिकेट बच्चन आणि डुप्लिकेट शाहरुख खान आणता? अरे आपल्या दहीहंडीला मीडियावाले पत्रकार हे सगळे येतात. हे असं काय बघितलं ना तर त्यांना काय वाटेल? एक कोणीतरी मोठा सेलिब्रिटी आपण आणायलाच पाहिजे. नाही तर पत्रकार आणि चॅनल वाले सोडा, दहीहंडी फोडायला पण कोण येणार नाही. पटवर्धन म्हणताय ते खरंच आहे. आपल्याला कोणीतरी खराखुरा सेलिब्रिटी पाहिजे. हे असं नाही चालणार. आणि हे बच्चन आणि हे शाहरुख तर बिलकुल नाही चालणार. जरा विचार करा कोणाला आणता येईल, जरा विचार करा.
अवधूत, दहीहंडीचं आणि तुझं खूप जवळचं नातं आहे ना रे? हो. तुझ्या अनेक सिनेमांमध्ये दहीहंडीची गाणी असतातच ना? हो. काय कारण आहे त्याचं? मी लहानपणापासून सणांवरती महाराष्ट्रातल्या सगळ्या माझं प्रेम आहे. कारण महाराष्ट्राची जर काय एक चित्र उभं करायचं ठरवलं तर आपले सण हे आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या एका महाराष्ट्राच्या संपूर्ण याचा एक फार मोठा भाग आहे. आणि त्यातला एक महत्त्वाचा सण म्हणजे दहीहंडी. ज्या वेळेला आम्ही गमतीत असं म्हणतो की वर्षातला एकमेव दिवस ज्या दिवशी एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर चढायला मदत करतो. तर त्यामुळे असा हा सण आहे. तर तो माझ्या फार जिव्हाळ्याचा आहे. मी लहानपणापासून आज तागा आहे. दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी गोपाळकाराच्या दिवशी मी खेळायला जातो. अर्थात लहान होतो त्यावेळेला हलका होतो त्यामुळे वरती चढायचो पहिल्या थराला आणि फोडायचो हंडी. पण आता माझं डिमोशन होत होतं आता मी खालच्या थराला असतो आणि असं ते आहे. त्यामुळे आता हा कान्हा नावाचा चित्रपट घेऊन आलेलो आहे. हो, ज्याचा विषय दहीहंडी आहे. त्याचा विषयच दहीहंडी आहे. पण आपण कान्हाविषयी बोलण्याआधी मला आणखीन एक गाणं दहीहंडीचं तुझ्याकडनं ऐकायचंय. मोरयामधलं हे गाणं मी जरूर म्हणतो कारण ते गाणं म्हटल्यानंतर त्याची गंमत सांगेन त्या गाण्याची. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा. नाद करायचा नाही औंधा आला 10 थरांचा गोविंदा. गोविंदा रे गोपा गोविंदा रे गोपा हे गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपा. तुझ्या घरात नाही पाणी गागर उताणी रे गोपा. हे तुझ्या घरात नाही पाणी गागर उताणी रे गोपाळा. थँक्यू 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 थँक्यू. वा 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 वा. आता दहीहंडी कान्हा मे ह्या आधी तू त्या गाण्याची एक कथा आम्हाला सांगणार आहे. येस, कारण कान्हा ही जी फिल्म येते ती आणि ह्या गाण्याचा फार जवळचा संबंध आहे. 2009 साली ही फिल्म म्हणजे करायला घेतली. 2010 साली रिलीज झाली. त्याच्या आधी काही वर्ष म्हणजे आदल्याच वर्षी आमचे जे आत्ता कान्हाचे प्रोड्युसर आहेत माननीय श्री आमदार प्रताप सरनाईक ह्यांच्या दहीहंडीला 9 थरांचा जागतिक विक्रम झाला. आणि मोरया करायला घेतली. त्यावेळेला मला असं वाटलं की मागच्या वर्षी 9 थर लागले म्हणल्यावर ह्या वर्षी 10 थर लागतीलच, कोण ना कोणतरी मंडळ लावेलच. म्हणून मी एकदम कॉन्फिडन्समध्ये हे गाणं केलं की आला 10 थरांचा गोविंदा. आज 6 वर्ष झाली तरी देखील तो विक्रम मोडला गेलेला नाही आहे. बरं, बाकी सगळ्या खेळांमधले विक्रम दरवर्षी मोडले जातात पण ह्या खेळाचा किंवा ह्या उत्सवातला हा विक्रम का मोडला गेला नाही आहे हा प्रश्न ज्या वेळेला मनाला भिडला किंवा ज्या वेळेला समोर उभा राहिला तर त्यावेळेला त्याची उत्तरं शोधताना कान्हाची संहिता मिळाली. याची खूप कारणं आहेत मित्रांनो. आज तुमच्या मला कार्यक्रमाचं कौतुक करावं असं वाटतं. केवळ कॉमेडी न करता कॉमेडीतनं तुम्ही दरवेळेला एका समाजातल्या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करता. तर हा देखील एक फार महत्त्वाचा विषय आहे की हा उत्सव आहे का खेळ यासाठी प्रत्येक गोविंदा गेली कित्येक वर्ष लढतोय. कारण खरं आहे गोविंदा हा सण जो आहे किंवा दहीकाला कृष्ण जन्म हा जो सण आहे हा कृष्णाच्या काळापासून चालत आला असणार. परंतु हे एक थरांवर थर लावणं आणि त्यातून एक खेळाची जी निर्मिती झालेली आहे मग त्यात काय चुकलं समजा ह्याच्यातनं एक खेळ निर्माण होत असेल तर असे प्रश्न निर्माण झाले. आणि त्याच्यानंतर कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या. काही लोकांनी या खेळाला किंवा ह्यामध्ये जी मुलं पडतात त्यांना जी इजा होते, काही लोकांचे मृत्यू झालेले आहेत, खरं आहे नाही झालेले अशातला भाग नाही, तर त्याला आक्षेप घेऊन हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच्या विरुद्ध केसेस दाखल केल्या गेल्या. आणि दरवर्षी बिचारा गोविंदा या केसेसशी लढण्यात जुंपलेला असतो. आणि नेहमीची येतो पावसाळा असं म्हणत ज्या वेळेला दहीहंडीचा सण येतो त्यावेळेला ह्या सगळ्या केसेसना आणि ह्या सगळ्या वादाला आणि ह्या चर्चेला खूप ऊत येतो. आणि एकदा का दहीहंडीचा सण निघून गेला की सगळेच त्या गोष्टीचा त्यांना विसर पडतो. तर ह्याच विषयावर भाष्य करणारा हा कान्हा चित्रपट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो 26 ऑगस्टला येत्या रिलीज होणार आहे. माझं दिग्दर्शन आहे, संगीत दिग्दर्शनही मीच केलेलं आहे, निर्मिती केलेली आहे माननीय आमदार प्रताप सरनाईक आणि त्याचबरोबर को प्रोड्युसर्स त्याचे पूर्वेश सरनाईक आणि जो राजन हे त्याचे निर्माते आहेत. वा वा वा.
आमची सगळी सोसायटी पिक्चर बघायला तुम्ही नका जाणार ना या. हा कधी जाणार किती वाजता सकाळी नको संध्याकाळीच एकदम व्यवस्थित सकाळी बघा ना कलर पिक्चर रात्री काय करणार कुठला बघितला बरं मग कान्हाची टीम कुठे आहे? मी हो कान्हाची टीम मी घेऊन बरोबर आलेलो आहे आणि येस सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्यासमोर बोलवतो आहे ज्याचा पोस्टरवर फोटो बघून अशा मुली करून पडतात. महाराष्ट्राचा सिल्वेस्टर स्टॅलिन म्हणा किंवा सामान्य भाषेत महाराष्ट्राचा सलमान खान बोलू पण तुम्ही सुरक्षित अंतर ठेवणार ना? तर असं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया काश्मीर महाजनी. तुम्ही वचन दिलं होतं सुरक्षित अंतर ठेवा. नाही 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 अरे फायनली लक्षात घ्या त्यांनी आज फुल स्लीव्ह सह हे जॅकेट घातलंय. अदरवाईज आमच्या दोघांचं सेम आहे जवळ. नाही 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 मी ऍक्च्युली स्लीवलेस घालून येणार होतो पण मी एवढ्या सगळ्या महिला बघितल्यावरती थोडासा घाबरलो. सेम आहे ना सेम आहे ना ऑलमोस्ट सेम मला कॉम्प्लेक्स आला म्हणून मी जॅकेट घातलं. यानंतर मी तुमच्या सगळ्यांसमोर बोलवतो आहे आमच्या पिक्चरचा दुसरा हिरो ज्याला बघून मुलींना असं वाटतं की मला ना माझा तो असाच असावा. हो ना म्हणजे अशी मुलींची काही तत्व असतात म्हणजे असतात का? अच्छा बरं तत्व येस युअर राईट वैभव तत्ववादी. खाली वागतो दिसत नाही तुम्ही. बघितलंच काश्मीर अशा मुली असतात की पुढचा हिरो आला की आधी त्याला विसरतात. नाही काही काळजी नको. नाही म्युच्युअल ऍडमिरेशन आहे ना म्हणजे ते होतच. म्हणजे मला दोन सुंदर मुली दिसल्या तर मी दोघींकडे बघतो ते काय प्रॉब्लेम काय नाही. आणि दोन्ही सेल्फीचे आम्ही अल्बम करणार. ओके नो प्रॉब्लेम. आणि ह्याच्यानंतर खास सातारकर या पुढं तुमच्यासाठी आणि दादा तुमच्यासाठी कोण आहे? पण तुम्हाला रिप्लेसमेंट नसलेली चालेल ना हिरोईन? नाही त्यांना रिप्लेसमेंट प्रयत्न करीन ऍडजस्ट करीन चालेल नक्की कारण आमची पहिलाच चॉईस तिला निवडलेलं आहे. तिच्या नंतर काय असं अर्ध्या शेड्यूल नंतर बदलली असं नाही झालेलं. ठीक आहे आता ह्या वेळेला ऍडजस्ट करू. नक्की नक्की. जोरदार टाळ्यांच्या गजरात तुमच्यासमोर मी बोलवतो आहे गौरी नलावडेला. पूर्वी म्हणजे तिचा तुमचा पुष्कर कदम खूप उंच्या उंची एवढे हिल्स आहेत. ऍक्च्युली म्हणून मी तिकडे नाही गेलो. आपण काढू थोड्या वेळी सेल्फी. ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी असं नसतं व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. वा 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 वा. आता आमची सोसायटी कान्हामय झालेली आहे. अवधूत काही प्रश्न सुरू करण्यापूर्वी मगाशी तू जो मुद्दा मांडला होतास की सिनेमामध्ये गोविंदांचे प्रश्न मांडलेले आहेत कारण 9 थरांचा गोविंद आता 10 थरांचा होऊ शकत नाही कारण कोर्ट कचेऱ्या चालू आहेत. पण मग त्या गोविंदांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे कोणीतरी वगैरे हा जो प्रश्न आहे तो मुद्दा तो प्रश्न तुझ्या सिनेमात मांडलास का तू? तो चित्रपटाचा गाभाच आहे. तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल तेव्हा लक्षात येईल की जर का हे सेफ्टी मेजर्स पाळले नाहीत तर काय होऊ शकतं हे देखील फिल्ममध्ये दाखवलं गेलं आहे. आणि ह्या विषयाला खूप बाजू आहेत, खूप अँगल्स आहेत. गोविंदाची एक बाजू आहे, राजकारण्यांची एक वेगळी बाजू आहे, कायद्याची एक वेगळी बाजू आहे, गोविंदांच्या आई वडिलांची एक वेगळी बाजू आहे. बरं त्यांचं म्हणणं आहे की सकाळी उठून जो गोविंदा आमचा खेळायला जातो रात्री घरी येईपर्यंत आम्हाला टेन्शन असतं की संध्याकाळी येईल की नाही परत. बरं आला तर कुठल्या अवस्थेत येईल, त्याचा काय पाय तुटला असेल किंवा डोकं फुटलं असेल माहीत नाही. ही त्यांची एक वेगळी बाजू आहे. सो त्याच्यामध्ये सगळ्या बाजूनी चित्रपट मांडण्यात आलेला आहे. परंतु ही देखील गोष्ट खरी की सेफ्टी मेजर्स प्रत्येक खेळाला असते.
मग आता ज्यावेळेला आपण सेफ्टी मेजर्स दिल्यानंतर आपण बॉलरनी की म्हणजे आपण हेल्मेट घालतो, पॅडिंग करतो आणि मग ज्यावेळेला क्रिकेट खेळायला येतो बॅट्समन, त्यावेळेला तरीसुद्धा आपण बॉलरला असं सांगतो का बाबा एवढ्या वेगाच्या पुढे तू बॉल टाकलास तर तो योग्य नाही, असं नाही होत. परंतु आता मागच्या वर्षीपासून त्यांनी खेळ म्हणून याला साहसी खेळ म्हणून महाराष्ट्र सरकारने या खेळाला मान्यता दिलेली आहे. त्याचे सामने देखील बोरिवलीमध्ये कुठेतरी मिनिस्टर्स घेतात किंवा ह्यांच्यातर्फे घेतले जातात. पण म्हणून अमुक फुटाची मर्यादा त्यांनी काढलेली नाही आहे की तुम्ही संपूर्ण सेफ्टी मेजर्स घ्या. आत्ता 5 त्यांनी कायद्यातली कलम असतील ते 5च्या ऐवजी 15 येऊ देत की अजून अमुक ही बंधनं पाळा. पण मग त्यानंतर मात्र तुम्हाला हाईटची मर्यादा नाही, उंचीची मर्यादा नाही, असा कायदा नाही आहे. कायदा हा 20 फुटाचाच आहे की तुम्ही एवढी सगळी मेजर्स घेतली तरी सुद्धा ती 20 फुटाच्या पर्यंतच तुम्हाला ती हंडी बांधता येईल. 6वा थर लावायला ऑलमोस्ट 7वा थर लावायला परवानगी नाही. 9 थराचा विक्रम झाला त्या वर्षीनंतर जे कायदे झाले त्यानंतर आजच्या तारखेला जर का तुम्ही 9 थर लावले तर तो गुन्हा आहे. अरे बाप. तर हे सगळे विषय आहेत ह्या खेळामागचे आणि ह्या उत्सवापाठीमागचे जे मांडण्याचा आम्ही ह्या चित्रपटातनं प्रयत्न केलाय. वा. तुमच्या पिक्चर मध्ये 2च थर पुरे झाले असतील ना, हा आणि त्याच्यावरती कुठली हंडी आहे? 12 फूट इकडेच झाले. प्रॉब्लेम एवढा होता की आम्ही दोघेही एकामेकाच्या समोर उभे होतो ऑपोजिट साईड्सला, त्यामुळे एका थराच्या वरती 6 फुटाच्या वरती एकमेकाला खांद्यावर घ्यायला गरज होती. नाही. थरावर खऱ्या अर्थाने जर कोणी चढली असेल तर ही दोघेही नाही. हो, आम्ही प्रोमो मध्ये बघितलंय, हिला सुद्धा दहीहंडीचे थर लावताना पाहिलेलं आहे प्रोमो मध्ये. मग मजा आली असेल ना तुला? याआधी खेळायचीच कधी दहीहंडी? कधीच याआधी पाहिलं पण नव्हतं मी, म्हणजे दहीहंडीमध्ये मी सामील पण झाले नव्हते कधी. आणि या सिनेमासाठी अवधूत सरांनी मला सांगितलं होतं की तुला जाऊन शिकावं लागेल ॲक्च्युली थर कसे लावायचे आणि टेक्निकली कसे लावायचं न पडता, कारण आपल्याला सिनेमा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे मी शिकले रीतसर आणि मग मी ॲक्च्युली थर लावलेत सिनेमा. दादा मी शाला कुठे शिकायची मी म्हणत नाही तुमचा थर भलता खालचा आहे. तुम्ही बरं गश्वीर, ह्या सिनेमाच्या म्युझिक रिलीज नंतर मी संतोष जुवेकरला विचारलं की पाप केलंयस तू, पाप. ही पापा कुठे फेडशील पुष्कर? आणि तुझ्या पापामध्ये मला आता सामील करून घेऊ नको. आताची करिअर सुरू होते माझं, प्लीज. नाही, मी त्याला विचारलं अरे अवधूतच्या सिनेमामध्ये तू का नाहीयेस, गश्मीर महाजनी का आहे, तर त्याची उत्तरं काही वेगळी होती. आणि त्याचबरोबर संतोष जुवेकर तू हा जर का कार्यक्रम बघत असतील तर देखो यही है वो कातिल, यही है वो कातिल, यही है वो, असं त्याच्यावरती 3 वेळा कॅमेरा जाणार. ऐक, पण मी चिन्मय मांडलेकरलाही विचारलं की बाबा अरे तू का नाहीयेस, वैभव तत्ववादी काय, तर तुम्हाला की काय ह्या दोघांनी तर वेगळ्या थराला जायचं. असं तू काही नाही, कारण चिन्मय मांडलेकरने तुला हिडत केला असेल. नाही. आणि संच्या बिचारा रडत तो घरी गेला. नाही तुम्ही माझ्या बाळाला उगा टार्गेट करता. नाही. गौर से देखो इस आदमी को, यही वो आदमी है जो कंट्रोवर्सी क्रिएट करता है. पण मग तू असं काय केलं ज्याच्यामुळे तुला अवधूतच्या सिनेमात काम मिळालं? सॉरी सांगते यार, मी असं काहीही केलं नाही. ज्यांनी ॲक्च्युली अवधूतला आणि आम्हाला दोघांनाही एकत्र खूप आधीपासून काम करायचं होतं. मी त्याला खूपदा जाऊन घरी भेटलो होतो, ऑफिसवर भेटलो होतो की वी शुड मेक अ फिल्म टुगेदर. आणि आमच्या दोघांचं एकमेकांवरती एक विलक्षण असं प्रेम आहे. म्हणजे एक 4-5 पिक्चर बनवल्यानंतर आम्ही दोघांनीच एका रोमॅन्टिक फिल्ममध्ये एकत्र काम केलं तर त्यात काही फार असं गैर राहणार नाही, कारण इतकं प्रेम एकमेकांवर आहे. सो ही फिल्म प्लॅन्ड काही नव्हतं. अचानक एक दिवस त्यांनी कॉल केला आणि तो म्हणाला चल आता आपण काम करायचं आहे. त्यांनी मला ताबडतोब सगळी कथा ऐकवली आणि वी वर ऑन बोर्ड. आणि सीन्स करताना सुद्धा कित्येकदा त्याला तो सांगायच्यात मला कळायचं त्याला काय हवं आहे ते. आणि मोस्ट ऑफ द सीन्स जे तुम्ही बघाल त्यात पहिला टेक वॉज ऑलवेज द ओके टेक, कारण त्याला जे हवं आहे ते डिलिव्हर ऑटोमॅटिकली होत होतं. आणि त्यात कुठेतरी एक दिग्दर्शक आणि कलाकाराचं जे प्रेम असतं ते त्यामुळे ते जे नातं तयार होतं आणि त्यातनं तो परफॉर्मन्स क्रिएट होतो. सो जे काही तुम्ही रघु म्हात्रेचं बघणार ते माझं कॅरेक्टर आहे स्क्रीनवरती, त्याचं पूर्ण श्रेय अवधूत गुप्तेला जातं. त्यांनी तो पूर्ण उभा केला तो हिरो, आणि तो जरा जास्तच कौतुक करतो माझं, त्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे ते मेंटेन करायची. म्हणजे तू व्ही शांताराम, राज कपूर वगैरे या दिग्दर्शकांच्या ह्याला तू छेद दिलाय, कारण त्यांचं हिरोईन वरती प्रेम असतं, तुझं हिरोवरती प्रेम. अरे यार असं काहीतरी बोलू नका.
असं काही नाही आमच्यात तसं तसं काही नाही तसं काही नाही असं काही नाही आमच्यात. असं काही नाहीये. तसं थोडंफार माझ्यात आणि वैभवमध्ये असं काही लोकांना वाटू शकतं. गौरीला असं वाटायचं नाही. पण दुर्दैवाने माझ्यात आणि हिच्यात पण काही नाही. अरे आम्ही तुला चांगले ओळखतो. पण वैभव मला सांग की तुला या सिनेमामध्ये काम करत असतानाचा बरं अनुभव काय? दुर्दैवाने हिच्यात आणि ह्याच्यात पण काही नाही. म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केले. कोणाला कशातच काही नाही. आपण सगळे खूप प्रोफेशनल आहोत आणि खूप प्रोफेशनली काम प्रोफेशनल प्रेम आहे सगळं. करेक्ट. पण वैभव कमिंग बॅक टू यू, तुला काय वाटतं म्हणजे या सिनेमात काम करत असताना आणि काय म्हणजे तू कसं काम मिळवलंस, काय केलं ज्याच्यामुळे चिन्मय मांडलेकर फक्त लिहिता झाला आणि तू काम करता झाला? चिन्मय मांडलेकर या एपिसोड नंतर ना माझ्यावरचं प्रेम वाढणार आहे लोकांचं. नाही, अवधूत दादानी माझं नाव बऱ्याच ठिकाणी रेकमेंड केलं होतं इतर डिरेक्टर्सना की अरे तो वैभव तत्ववादी पोरगा चांगला आहे बरं का, बघ त्याचं काम बघ वगैरे. तर त्यामुळे बऱ्याच फिल्म मला मिळाल्यात. पण माझं असं व्हायचं की अवधूत दादा इतकं रेकमेंड करतो पण मला त्यांनी कधीच कास्ट नाही केलं. तर एक दिवस त्याचा फोन आला की अरे वैभव अशी अशी फिल्म आहे आपण करतोय. तर तेव्हा असं नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. प्लस इतकी चांगली टीम होती आणि अवधूत दादाचं म्युझिक मला फार आवडतं. आणि गेले काही त्याच्या फिल्म्स अशा होत्या की तिकडे त्यांनी संगीत दिग्दर्शन नव्हतं केलं, म्हणजे ही वॉज ओनली डिरेक्टर फॉर सम ऑफ द फिल्म्स. याच्यात दोन्ही केलं, त्यामुळे ते म्हणतात ना दुग्ध शर्करा योग तसं झालं होतं. आणि मग अशी ऑफर आल्यानंतर लगेच म्हटलं कधी साईन करायची आहे फिल्म आणि आम्ही एकत्र काम चालू केलं. वा 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 वा. मला एक प्रश्न विचारायचा आहे यांना, जे आहेत ना काश्मीर महाजनी, ते काय आहे म्हणजे तुमच्या घरातल्यांना तुमचं नाव काश्मीर ठेवायचं होतं काय? नाही पण ऐकून तर घे काय आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काश्मीरमध्ये वाद आहेत, म्हणजे काय काश्मीर तुमचा का आमचा, ह्या वादामुळे तुमचं नाव काश्मीर ठेवलेलं आहे. नाही काश्मीर हे धर्तीवरचं स्वर्ग आहे दुसरं, त्यामुळे काश्मीर हे त्याच्यावरनं ठेवलेलं नाव. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी खूप म्हणजे ह्यांचं पण म्हणणं आहे की मी असा आहे आणि मी तसा आहे आणि मी याव आहे आणि त्याव आहे. तर ते बहुतेक माझ्या आईचं पण म्हणणं असेल तिचं जे प्रेम आहे माझ्यावर. सो त्यामुळे काश्मीरशी मिळतं जुळतं असं तिने काश्मीर हे माझं नाव ठेवलं. म्हणजे काश्मीर हा काश्मीरशी जुळता मिळता म्हणून ठेवलेला आहे. खरं सांग ना आता खरं जोगसपाट काश्मीर हे बजरंग बलीचं नाव आहे. त्याला नावामुळे सुद्धा मी काच केला असं म्हणायला हरकत नाही. पण फक्त बजरंग बली की जय. हो फक्त मी ब्रह्मचारी नाही, माझ्या भरपूर असं काश्मीर माझ्या भरपूर असा शब्द पकडला गेला आहे. गर्लफ्रेंड झाल्या माझी बायको आता धुणार आहे घरी गेल्यावरती. गौरी मारणार आहे. गौरी आता मला गौरी ही नाही, माझ्या बायकोचं पण नाव पण गौरी आहे. सो पण ठीक आहे, तिला आता सवय झाली. आता अर्थ कळला ना? आम्हाला कळायला हवं ना. अरे मला गौरी मॅडमना एक क्वेश्चन विचारायचा की गौरी नलावडे तुमचे वडील कसे आहेत, म्हणजे अरुण नलावडे तुमचे वडील कसे आहेत? तुमच्या हे जी कास्टिंग केले ते अरुण नलावडेने केले का तवरच? अहो तुम्हाला माहिती नाही का अरुण नलावडेंची मुलगी नाहीये ती. अरे मग तुम्हीच उत्तर द्या. अरुण नलावडे फक्त आडनाव बंधू. आडनाव बंधू? आडनाव बंधू. झाला मग हाची का नो प्रॉब्लेम, डोंट शाउटिंग स्लाइडली. नाही आता तुम्हाला एक मला क्वेश्चन विचारायचा. सुभाष गुप्ते माझे कोणी नाहीत क्रिकेटर. अजिबात प्रॉब्लेम म्हणजे आता दहीहंडी लावतो आपण, थरावर थर लावतो, तर साधारण जो खालचा थर असतो ना त्यांनी किती क्वार्टर प्यायली पाहिजे? बॅलन्स करू शकत माझ्या माणसाला बॅलन्स करायचं म्हणजे लावायला हवी का? नाही या गमतीदार प्रश्नाचं उत्तर मी थोडं सिरियस देतो. नाही थांब. या उत्तरासाठी तुला सुद्धा एक सिरियस काळजी जपावं लागणार आहे. पण इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. नमस्कार. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. अवधूत आता या प्रश्नाचं उत्तर दे. आम्ही याला सांगितलंय की हे असं दारू 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 किती घाणेरडं आहे ना हे सगळं. काय म्हणणं आहे? पण मॅन पडलेलं क्वेश्चन आहे ना, उत्तर ऐक आता. नाही असं माझं त्यांच्या बाकी रेग्युलर म्हणण्याबद्दल दारूचं माझं काही म्हणणं नाही. पण गोविंदा या सणाशी रिलेटेड मी नक्की सांगेन की काही मंडळं आहेत जी अत्यंत शिस्तबद्धपणे हा खेळ खेळतात. त्यांच्या सरावापासून जेव्हा सराव सुरू होतं तेव्हापासूनच कोणी काही व्यसन करत नाही.
तिथपासनं ते अगदी गोविंदाच्या दिवशी संध्याकाळी पॅकअप होईपर्यंत ते अगदी व्हेज जेवतात आणि कुठल्याही व्यसनाला हात लावत नाहीत. अशा प्रकारे हा सण सिरियसली साजरे करणारी खूप चांगली मंडळ आहेत. पण त्याचप्रमाणे काही अपवाद देखील आम्ही ज्यावेळेला रिसर्च केला या सगळ्याचा, आज मुंबईमध्ये 1985 साली साधारण बघायला गेलं तर जेमतेम 150 ते 200 मंडळं होती. आज ती 1200च्या वर मंडळं आहेत. फक्त महिला पथकं जी आहेत त्यांची संख्या मुंबई आणि अराउंड ही 550हून जास्त आहे. तर ह्या सगळ्यांचा मी अभ्यास केला आणि त्यावेळेला लक्षात आलं की काही मंडळं जी आहेत ही फक्त ज्यावेळेला सण येतो त्यावेळेला उगवतात आणि त्यावेळेला ते असं दारू बिरू पिऊन हा सण साजरा करतात आणि गोविंदाच्या नावाला बट्टा लावतात. तर असं करू नका. वा वा कळलं. तेव्हा त्या दिवशी कम्प्लीट उपाट, संध्याकाळी फक्त बस. पण अवधूत या सिच्युएशन वरती एक छानसं गाणं पाहिजे. आणि ना आम्हाला ना या दोघांबरोबर डान्स करायचा आहे. नाही म्हणू नका प्लीज प्लीज. बरं मग अवधूत गाईल आणि तुम्ही दोघं डान्स करा. मी तुझ्यावर केली PhD, माझं लक माझा हक्क तुझ्यामुळे राजा, शपथ आईची तुला ना माहिती, नेलो या भारी मी पंखा तुझ्यासाठी हाय, झालो येडा पार हाय, खुळा साऱ्या कॉलोनीत तुझ्या पायी आईच्यान झालो या, मी तुझा हाय रे जबरा होय रे जबरा पॅन झालो या, मी तुझा हाय रे जबरा होय रे जबरा पॅन झालो या, मी तुला पाहताच दिल डॅन डॅन झालं या, मी तुझा हाय रे जबरा होय रे जबरा पॅन झालो या, फॉलो करतो ट्विटरवर टॅग करतो फेसबुकवर, तुझ्या क्विजने गुगलला बीट केलं या, मिरर मध्ये दिसतो या इच्छारात असतो या, तुझ्या मॅडनेसने मला धीट केलं या, गोटी सोडा तू कडक मी रे ठसका तुझा, सारखा सारखा मला येतो झटका तुझ्या, माझ्या दिलाच्या मोबाईलचा तू अनलिमिटेड प्लॅन झालाया, मी तुझा हा तुझा फॅन झालो या, मी तुझा हाय रे जबरा होय रे जबरा फॅन झालो या, मी तुझा हाय रे जबरा होय रे जबरा फॅन झालो या, की तुला पाहताच दिल हे डॅन्ट डॅन झालं या, मी तुझा हाय रे जबरा होय रे जबरा फॅन झालो या. आमच्या बाया नाचल्या आता मला काय म्हणायचं माहिती आहे का, मी एकदा गेलो होतो गोविंद बघायला. भाषेवरनं तुमचं गाव कुठलंय? सातारचा रांगण असतोय सगळं आपलं माहिती आहे. एकदा एका ठिकाणी मुंबईला आलो आपलं जोडीदाराकडं आणि गोविंद बघायला गेलो, मारणाची गर्दी, तिकडं बघली तिकडं माणसं आणि असं तुफान गर्दी असं गोविंद बघायला, आणि तेवढ्यात असं एक गाडी आली त्यातनं सनी लिओन उतरली. हा मग इकडं सगळी जी बघायला गर्दी झाली होती तिथं एक पण माणूस राहिला नाही, सगळं त्या सनी लिओनला बघायला, म्हणजे एवढी बोंबाबोंबत असतं बघा सगळीकडे. आता गोविंदाला सगळ्या चित्रपटातल्या पिक्चर मधल्या नट यायला लागले. ते तुम्हाला काय वाटतंय म्हणजे नेमकं? तुम्ही कुठे गेलता खरं? इथं झालं तू मुंबईकडे. नाही तुम्ही सनी लिओनकडे गेलाय का दहीहंडीत बघत बसला तेवढं सगळं? म्हटलं कुठे जाणार? नाही आता खरं आहे की दहीहंडीचं आता काय झालंय की त्याला बाजारीकरण असं म्हणतो आपण. खरं आहे गोष्ट की सेलिब्रिटीजना बोलवणे, मोठी मोठी स्टेज उभी करणे आणि त्यांचे डान्सेस करणे हे होतं आहे. मी त्याच्या अगदी विरोधात नाही, अगदी खरं सांगायचं तर गोष्ट, कारण मी स्वतः एक कलाकार आहे, आम्हाला स्वतःला जायला आवडतं. आम्ही गेल्यानंतर मी स्वतः ज्या वेळेला दहीहंडीला सेलिब्रिटी म्हणून जातो त्यावेळेला पहिल्यांदा मी शॉर्ट्स घालून टी-शर्ट घालून थराला उभा राहतो, भिजतो, मजा करतो, मग बॅकस्टेजला जाऊन कपडे बदलून येतो आणि मग परत गाणी गातो. सो मी अगदी त्याच्या विरोधात नाही आहे. परंतु याचं दुसरं जे आमच्या झगडे मॅडमनी सांगितलेली गोष्ट आहे जी अत्यंत खरी आहे की तुम्ही त्या दिवशीचा हिरो जो असतो तो गोविंदा असतो. मग तिथे अवधूत गुप्ते येऊ दे, कश्मीर महाजनी येऊ दे, वैभव तत्ववादी येऊ दे, सनी लिओनी येऊ दे, नाही तर सनी देओल येऊ दे, नाही का? पण त्या दिवशीचा एकच हिरो असतो आणि तो म्हणजे गोविंदा. त्याचा अपमान होता कामा नये, त्याचं महत्त्व कमी होता कामा नये, त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला गोविंदा थर लावायला उभा राहतो आणि थर लावण्याचं ते अत्यंत फास्ट होत असतं आणि प्रॅक्टिसच्या लोकांनाच ते जमत असतं आणि ते कॉर्डिनेशनसाठी फार महत्त्वाचं असतं की आवाज शांतता हवी असते.
तिथे बऱ्याच मंडळांमध्ये बरेच ऑर्गनायझर DJ चालू ठेवतात मोठ्या मोठ्याने आणि ते धाडधूड चालतात. तुम्ही सांगतात तुम्ही थर लावा, कसं लावणार गोविंदा थर? खालचा वरच्याशी बोलणार का अरे बाबा तू खांदा इकडे नको ते इकडे पकड, तर आला मागचा आला, हे कसं बोलणार? तर त्यामुळे ते शांतता पाळली गेली पाहिजे. सेलिब्रिटीजनी देखील भान ठेवलं पाहिजे, कारण आयोजकांना जर का लक्षात येत नसेल की ते आल्यानंतर गोविंदा जाऊन ते खड्ड्यामध्ये ते अरे काय अवधूत गुप्ते असं जर का त्या अवधूत गुप्तेनी पण थांबायला पाहिजे, विंगीमध्ये थांबा, ते थर लावतात, ते थर होऊन जाऊ देत, मग मी स्टेजवर जातो. करेक्ट. तर हे सेलिब्रिटीजनी भान सांभाळलं पाहिजे, आयोजकांनी सांभाळलं पाहिजे. गोविंदा त्या दिवशीचा हिरो तोच राहिला पाहिजे. वा वा वा. अवधूत, या सिनेमाच्या निमित्ताने खूप रिसर्च केलास, तर मला जाणून घ्यायचं की या उत्सवाच्या वेळी जे जायबंदी गोविंद असतात किंवा कायमस्वरूपी अपंगत्व ज्यांना आलेलं असतं, अशा गोविंदांसाठी त्यांची मंडळं काही काम करत असतं का, किंवा सरकारच्या काही योजना असतात का, किंवा अशा काही संस्था आहेत का ज्या खास त्यांच्यासाठी काही काम करत असतात? नाही, अशा खूप संस्था आहेत ज्या गोविंदा अशा जायबंदी झालेल्या किंवा कायमस्वरूपी ज्यांना अपंगत्व आलेलं आहे अशा लोकांना मदत करणाऱ्या संस्था आहेत. त्याचप्रमाणे ही गोविंदाची जी मंडळं आहेत ज्यांना जी बिदागी मिळते ती देखील केवळ ते काय घरी घेऊन जात नाहीत, तर ती बिदागी ते एकत्र सांभाळतात, त्यातनं त्यांचे ट्रस्ट उभे राहतात, त्यातनं येणाऱ्या पैशाचा देखील ते चांगल्या प्रकारे विनियोग करतात, त्याचा पुढे येणाऱ्या गणेशोत्सवाला उपयोग होतो. त्याचप्रमाणे ह्यातनं जे मोठी मंडळं आहेत, म्हणजे आमचं जय जवान पथक असू दे, ताडवाडी मंडळ असू दे माझगावचं, तर अशी जी मंडळं आहेत ही ह्यांना खूप मोठ्या अमाऊंट्स त्यांना मिळतात, त्याचा ते खूप चांगल्या प्रकारे वापर करतात. आणि केवळ गोविंदांसाठीच वापर करतात असं नव्हे, तर कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करतात. अच्छा. हो, किंवा अनाथ मुलांसाठी त्यांच्या ते मदत करतात. तर अशी अत्यंत आदर्श मंडळं आहेत की ह्या अशा प्रकारची कामं करतात. त्यामुळे परंतु त्याची दुसरी पण बाजू आहे की केवळ एवढं करून चालणार नाही, तर आज उद्या ज्यावेळेला साहसी खेळ म्हणून त्याला खेळ म्हणून मान्यता दिलेली आहे, त्यावेळेला वर्षभर तो खेळ खेळला गेला पाहिजे, त्यासाठी वर्षभराच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. गोविंदांसाठी परमनंट बेसिसवरती राखीव मैदानं मिळालं पाहिजेत. त्या मैदानांबरोबर त्याची एक वेगळी त्याची स्ट्रक्चर्स उभी केली गेली पाहिजेत की ज्याच्यातनं त्यांना गोविंदांना थर लावण्याची प्रॅक्टिस करायला सोपं पडेल. गोविंदाचे प्रशिक्षक आहेत ते केवळ गोविंदासाठी प्रशिक्षक म्हणून नेमून त्यांना सरकारतर्फे नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांना ज्या प्रकारे इतर खेळाच्या प्रशिक्षकांना आणि शिक्षकांना ज्याप्रमाणे घरं दिली जातात त्या घरं दिली गेली पाहिजेत. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सुविधा ह्या खेळाला मिळाल्या पाहिजेत. वा वा. नमस्कार. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. कान्हा चित्रपटामध्ये आणखीन एक खूप छान गाणं आहे जे मला तुझ्याकडनं ऐकावं असं वाटतंय. राधेरामा सगळ्यांनाच. जरूर. हे मला फार मजा आली गाणं करायला, कारण पहिल्यांदाच आमचे गुरुजी सुरेश वाडकर आणि कैलाश खेर ह्या दोघांनी एकत्र हे डुएट गायलंय. कलियुग आले देवा हे भारी, कलियुग आले देवा हे भारी, कलियुग आले देवा हे भारी. कृष्णाची हंडी कंसाच्या दारी, कलियुग आले देवा हे भारी. कृष्णाची हंडी कंसाच्या दारी. गीता ही सांगून गेला जो सारी, गीता ही सांगून गेला जो सारी. त्याच्याच शपथेवर चाले ही चोरी. थांबवा हो आता चाळा जीवाचा झाला काला. गोविंदा रे गोपाळा, 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 गोविंदा रे गोपाळा.
या गाण्याचे गीतकार कोण आहेत? ह्या गाण्याचं पर्टिक्युलरली जे लिहिलंय अरविंद जगतापांनी लिहिलंय. पिक्चरमध्ये 4 गाणी आहेत, म्हणजे टोटल 5 गाणी आहेत ॲक्च्युली. त्याच्यामधलं एक अरविंद जगतापांनी हे टायटल लिहिलंय. एक गाणं जे आता गाजतंय मित्रा, ते गाणं वैभव जोशींनी लिहिलंय. जे आधी तुम्ही बघितलं कृष्ण जन्माचं गाणं, या दोघांनी नाच केला त्याच्यावर, ते मंदार चोळकरनी लिहिलेलं आहे. आणि मग बत्ती लागली म्हणून एक गाणं आहे, ते मी लिहिलेलं आहे. मी लिहितो, मला भयंकर हौस आहे. आम्हाला कास्ट अँड क्रू बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. खरं सांगायचं, झेंडा आणि मोरियाची जी टीम आहे तीच अख्खी टीम या फिल्मला कामाला होती. वा 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 वा. म्हणजे राहुल जाधवने DOP म्हणून काम केलं, इम्रान फैजल एडिटर, मी आणि सचिननी पटकथा लिहिली, आणि संवादांवरती काम केलं सचिन दरेकर आणि स्वप्नील गांगुर्डे. वा 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 वा. आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून आणि महाराष्ट्रातल्या सर्व रसिक प्रेक्षकांकडनं कान्हा चित्रपटाला भरपूर शुभेच्छा. तेव्हा आता आपली भेट पुढच्या आठवड्यात होणार आहे, पण जाता जाता मला या मित्रांचं मित्रा गाणं आणि त्याच्यावरचा परफॉर्मन्स बघायचा आहे. जरूर. तेव्हा आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात, म्हणजे बुधवारी रात्री 9:30 वाजता. पाहायला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा.